आर भारत टुडे, भारत का सच, हर भारतीय की आवाज। आप देख रहे हैं आर भारत टुडे पुणे से बड़ी खबर। पंजाब नेशनल बैंक के पुणे मंडल द्वारा मेगा रिटेल क्रेडिट आउटरीच कार्यक्रम का भव्य आयोजन किया गया। इस कार्यक्रम का उद्देश्य ज्यादा से ज्यादा ग्राहकों तक बैंकिंग सुविधाएं पहुंचाना और नए ग्राहकों को जोड़ना रहा। इस मौके पर बैंक के प्रधान कार्यालय से महाप्रबंधक आशीष करमकर विशेष रूप से उपस्थित रहे। वहीं मुख्य अतिथि के रूप में प्रसिद्ध बिल्डर और समाजसेवी चंद्रकांत बाधेकर ने कार्यक्रम की शोभा बढ़ाई। कार्यक्रम में पुणे मंडल प्रमुख देवेंद्र सिंह ने बताया कि ये पहल बैंक के एमडी और सीईओ अशोक चंद्रा के विजन के अनुरूप है, जिसका उद्देश्य रिटेल लोन, एमएसएमई और कृषि योजनाओं की जानकारी आम लोगों तक पहुंचाना है। इस दौरान बैंक अधिकारियों ने ग्राहकों को डिजिटल और हाइब्रिड मोड पर उपलब्ध लोन सुविधाओं की जानकारी दी। साथ ही योजनाओं पर विस्तृत प्रस्तुतिकरण भी किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में ग्राहकों ने हिस्सा लिया और बैंक की सेवाओं की सराहना की। अंत में अधिकारियों ने सभी उपस्थित लोगों का आभार व्यक्त किया। कुल मिलाकर ये कार्यक्रम ग्राहकों तक बैंकिंग सेवाओं को मजबूत तरीके से पहुंचाने की दिशा में एक बड़ा कदम माना जा रहा है। रिपोर्ट दयावान कुमावत। मंच पे विराजमान हमारे महाप्रबंधक प्रधान कार्यालय से पधारे हुए आशीष करमरकर सर और हमारे एचएनआई हमारे अपने चंद्रकांत बरेकर सर, बरेकर ग्रुप के एमडी और जीपीएल संकल्प ग्रुप और बड़े बड़े प्रोजेक्ट बनाने वाले बरेकर सर, और सबसे महत्वपूर्ण हमारे आज आए हुए हमारे सभी महत्वपूर्ण ग्राहक जिनको हम लोगों ने आज आमंत्रित किया है इस हमारे रिटेल आउटरीच में, और साथ में मेरे जो साथी हैं पंजाब नेशनल बैंक पुणे मंडल के हमारे शाखा प्रबंधक, हमारे शाखा के सभी साथीगण, मैं आप सबका बहुत बहुत स्वागत करूंगा आज के हमारे रिटेल आउटरीच कार्यक्रम में। और जैसा हमारे साथी गिरी जी ने बताया, आज पंजाब नेशनल बैंक भारतवर्ष में सभी मंडल में 140 मंडल है हमारे, सभी मंडल कार्यालयों में इस तरह के रिटेल आउटरीच कार्यक्रम आयोजित कर रहा है। और ये हमारे ग्राहकों को खासतौर से मैं इस पे बताना चाहूंगा, रिटेल लोन है जो हमारे लिए दैनिक जो हमारी आवश्यकता होती है उसके लिए बनाए गए हैं। और इसमें हम आप देखेंगे तो एजुकेशन लोन, होम लोन, कार लोन, इवन माई प्रॉपर्टी लोन, बहुत सारे हमारे प्रोडक्ट हैं। तो हम लोग आउटरीच के तहत आप लोगों से जुड़ रहे हैं और यहाँ जो हमारे साथी ग्राहक साथी आए हैं, हम लोगों ने आपको आमंत्रित किया है। इन प्रिंसिपल सैंक्शंस भी दिए जाएंगे आपको, और ये हमारा कार्यक्रम आज लगभग पूरे दिन रहेगा। इस तरह के कार्यक्रम देश भर में करने का जो मकसद है हमारे आदरणीय एमडी सर का, उसके पीछे विजन ये है साथियों कि हम लोग चाहते हैं कि आपसे हम जुड़े और आपके साथ पहुंचे, आपके बीच में पहुंचे। ये कार्यक्रम हम लोगों ने इसीलिए यहाँ बाहर होटल में रखा है ताकि इसमें हम लोग आपसे ज्यादा कनेक्ट कर पाए। शाखाओं में तो आप आते ही हैं, हमारे ऑफिस में आप जरूर आते हैं, लेकिन हमने हमारे अधिकारियों को भी यहाँ बुलाया है और आप लोग भी यहाँ आए। तो मैं एक तो आग्रह करूंगा सभी ग्राहकों से जो आज आए हैं, इनको हम इन प्रिंसिपल सैंक्शंस देंगे, और भी कई सारे ग्राहकगण हमारे रास्ते में हैं जो आ रहे हैं। तो आप लोग प्लीज अपने सभी परिवार में, अपने मित्र गणों में हमारे प्रोडक्ट्स के बारे में जरूर चर्चा कीजिएगा और हमारे जो प्रोडक्ट्स हैं उनका ज्यादा से ज्यादा आप लाभ लीजिए। हमारी जो ऋण की योजनाएं हैं, जो लोन की स्कीम्स हैं, उनकी रेट ऑफ इंटरेस्ट मार्केट में लोएस्ट है और फीचर्स जो है हमारे वो बेस्ट, वन ऑफ द बेस्ट फीचर्स हैं। अभी हमारे साथी जो रिटेल ऋण शाखा के जो प्रमुख हैं मानवेंद्र जी और चेतन जी, उन्होंने जो प्रेजेंटेशन दिया, मेरे ख्याल में आपने उसमें देखा होगा। हमारी रेट देखेंगे अगर आप तो 7.20 है होम लोन में, 7.20 की रेट, और वो भी हम लोग हाईएस्ट एज तक हम लोग होम लोन देते हैं। पंजाब नेशनल बैंक इज द बैंक विच इज गिविंग होम लोन विद द हाईएस्ट टेन्योर, नो अदर बैंक इज गिविंग। तो मैं आप सबसे आग्रह करूंगा जिनको आज इन प्रिंसिपल सैंक्शन दिए जा रहे हैं, काइंडली जल्दी से जल्दी उनके आपके जो लोन है उनको डिस्पर्स करवाएं, घर को लें। गाड़ी का लोन आप देखेंगे, अगर एजुकेशन लोन आप देखेंगे, सभी लोन्स में हमारी रेट्स बहुत ही कम है और हमारे जो साथ में चार्जेस हैं वो भी लोएस्ट है इंडस्ट्री में। ये सब इसलिए हो पा रहा है साथियों कि पंजाब नेशनल बैंक आपको पता है भारतवर्ष का डोमेस्टिक बिजनेस और शाखा नेटवर्क के आधार पे सेकंड लार्जेस्ट बैंक है। आम्ही जे म्हणतो, जेणेकरून तुम्हाला ह्या वर्षी जे आमचे ग्राहक येतील, जे आहे त्यांना आम्ही मदत करू शकू, त्यांचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये आमचं काही कॉन्ट्रीब्युशन राहील। आणि बँकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमचं असं असतं की बँक एकीकडे असतो आणि तुम्ही पण आमचे भागीदार असता।
दोघांच्या यशामध्ये, चाहे तो आमचा ग्राहक असो किंवा बँक असो, हे जे उन्नती होते त्याच्यामध्ये दोघांचीही भागीदारी असते. आणि हे जे आउटरीच प्रोग्राम आम्ही करतोय, आज पूर्ण देशामध्ये पॅन इंडिया बेसिसवर आमच्या इथे आउटरीच प्रोग्राम चालू आहे. ह्याचा उद्देश हेच आहे की जसं आता होम लोन आहे, कार लोन आहे, एज्युकेशन लोन आहे, बरेचसे आमचे पर्सनल लोन असतात जे एफडीच्या अगेन्स्ट म्हणा किंवा इव्हन म्हणजे म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट आम्ही देतो. तर एक छत खाली तुम्हाला ह्याची माहिती मिळावी आणि त्याच्यासाठी ही माहिती आम्ही असं आहे की आज जे इथे लोक उपस्थित आहेत त्यांना मी ही विनंती करतो की तुम्ही पूर्ण जी इथे आमचे पूर्ण टीम बसलेली आहे त्यांच्याकडनं ही माहिती घ्या आणि तुम्ही दुसऱ्या लोकांना सांगा सुद्धा, जे तुमचे फॅमिली फ्रेंड्स असतील किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्याशी जोडलेले असतील त्यांना पण ही तुम्ही गोष्ट सांगा की पंजाब नॅशनल बँकेमध्ये पण ह्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. आज डिजिटलचं बोलायला झालं तर आमच्या एकही अशी जर्नी नाही आहे ज्याच्यामध्ये आम्ही डिजिटल नाही, म्हणजे डिजिटल आमचा प्लॅटफॉर्म नाही आहे. इव्हन एज्युकेशन लोन म्हणा, कार लोन म्हणा, हाऊसिंग लोन म्हणा, मॉर्गेज लोन म्हणा, सगळ्यामध्ये आमच्या डिजिटल जर्नी आहे. आणि जसं आता तुम्हाला पुढे पण मध्ये या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की हायब्रिड मॉडेल पण आमच्याकडे आहे की डिजिटल जर्नी कुठे जी पुढे जाऊ शकत नाही त्यानंतर मॅन्युअल इंटरव्हेन्शन करून पण आम्ही हायब्रिड मॉडेलनी पुढे जातो. इव्हन ह्याच्यामध्ये व्हिडिओ केवायसी पण आहे आमच्या, म्हणजे तुमचं हे नुसतं डिजिटल जर्नी एक्झिस्टिंग कस्टमरला नाही आहे, म्हणजे आम्ही जे म्हणतो NTB न्यू टू बँक, म्हणजे आमच्यासाठी न्यू टू बँक जे असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा जर्नी अवेलेबल आहे. कारण की केवायसी ऑनलाईन होतं, व्हिडिओ केवायसी पण होते त्याच्यामध्ये. तर उद्देश शेवटी हाच आहे की आजचा जो कार्यक्रम आहे किंवा जो हा आम्ही आउटरीच प्रोग्राम केलेला आहे त्याची पूर्ण तुम्ही, आमची पूर्ण टीम इथे आहे, त्यांच्याकडनं माहिती घ्या. आणि कुठेही तुम्हाला इव्हन ऑनलाईन मध्ये आता तुम्ही इन प्रिन्सिपल अप्रुव्हल पण आम्ही देऊ शकतो. जर कोणाचं पूर्ण डिटेल्स असतील तर इन प्रिन्सिपल अप्रुव्हल पण आम्ही इथे देऊ शकतो. पूर्ण माहिती घेऊन जे तुमचे ओळखीचे असतील, तुमच्या बरोबर जे भागीदारी असतील किंवा जे फॅमिली फ्रेंड्स असतील त्यांना पण ही माहिती द्या. आणि आजच्या कार्यक्रमाला जो आमचा मूळ उद्देश आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तो सार्थक व्हावा हीच माझी इच्छा. आणि परत सगळ्यांना इथे आल्याबद्दल धन्यवाद. बोलणार आहे. आमचे दोन्ही बँकेचे वरिष्ठ अधिकारी, समोर बसलेले सगळे झोनल ऑफिसर आणि आमच्या बँकेचे सगळे कर्मचारी आणि आपण सर्व मंडळी जी विविध प्रकारची लोन घ्यायला या ठिकाणी आला, आपल्या सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो. पत्रकार असतील तर त्या पत्रकार बांधवांचं, भगिनींचं सगळ्यांचं स्वागत करतो. मी काही पुढारी नसल्यामुळे काय फार काय राजकीय बोलू शकत नाही, पण मी माझा परिचय थोडक्यात सांगतो. ग्रामीण भागातून आलेला एक छोटासा मुलगा मी शहरामध्ये आलो आणि आज माझी जवळजवळ सुरुवातीला आम्ही सिग्मा वन नावाचा एक प्रोजेक्ट कोथरूडला केला होता आणि त्या कॉलनीमध्येच आमची पंजाब नॅशनल बँक होती आणि त्या बँकेचा मी चेअरमन होतो. बंगलो सोसायटी होती, तर सगळ्या लोकांनी विरोध केला किंवा इथं बँक आणू नका, सोसायटीमध्ये गर्दी होईल. त्या सोसायटीचा चेअरमन मीच होतो, तो पहिली परमिशन मी पंजाब नॅशनल बँकेला आमच्या कॉलनीमध्ये देऊन टाकली. आणि त्यावेळी माझा सिग्मावरचा प्रोजेक्ट सुरू होता, त्याची सगळी अकाउंट्स आमच्या या बँकेत होती. मला वाटतं बिगेस्ट अकाउंट आमचं त्या टायमाला पंजाब नॅशनल बँकेत होता. तो पंजाब नॅशनल बँक ही एक कुटुंब आहे आणि ही कुटुंब चालवणारी मंडळी आहे. आपण सर्व या बँकेकडे बघताना आपल्या सगळ्या उद्योगाचे काय दिशा जर असतील तर इतर बँकेच्या सेवक काय बँकेबद्दल मी काय वेगळं बोलू शकत नाही, पण यांच्या बँकेबद्दल सांगायचं म्हटलं तर पंजाब नॅशनल बँक आम्हाला आमच्या घरची बँक वाटते. आता मध्ये मला लोन घ्यायचं होतं, पण पुण्यातली टीम बघितल्यावर मी लोन सुद्धा घेऊन ठेवलंय आणि त्याची एफडी करून ठेवले. इतके सगळे चांगले अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी इतके चांगले लोक या ठिकाणी जोडले आणि त्यामुळं या बँकेचा असाच भरभाट आणि आपण जे सर्व लोक या ठिकाणी लोन घ्यायला आला, आपलाही उद्योग चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावा. मी 2-3 सामाजिक कामं करतो. जी मुलं हुंडा घेत नाहीत या मुलांची 50 लग्न मी दरवर्षी माझ्या खर्चाने लावतो. आतापर्यंत 21 वर्षामध्ये मी 700 लग्न माझ्या खर्चाने लावल्या. अट एकच, फक्त मुलीकडनं हुंडा घ्यायचा नाही. यातल्या कोणाला करायचं असतं तरी आता नाव नोंदवून ठेवा,
पण ज्यांचं झालं आहे त्यांनी नका नोंदवू. तर तो एक कार्यक्रम माझा असतो. दुसरी माझी एक देशी गायची मोठी गोशाळा आहे. भारतामध्ये पहिले आम्ही टेस्ट ट्यूब मी भारतामध्ये मी पहिले बनवली JK ट्रस्ट बरोबर. शिंगाणे ग्रुप बरोबर आम्ही परती भारतातली देशी गाय तयार केली आणि मला भारत सरकारचा गोपाल रत्न नावाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यावेळी मिळाला. ही कामं आम्ही लोकांना घरं देण्याबरोबर सामाजिक कामाचा पण आमच्या कंपनीचा असा चालू आहे आणि तो पुढे असा चालू राहील. आपल्या सगळ्या लोकांना इथं आलात बँकेच्या या अधिकाऱ्यांच्या विश्वासाला आपण सगळं पात्र ठरूया आणि आपला अधिक धंदा उज्ज्वल करूया अशी शुभकामना आपल्या सगळ्यांना देतो आणि मी रजा घेतो. सांगायचं आहे तसं सरांनी आधी सांगितलं की आपली बँक जी आहे 132 वर्ष आपण यावर्षीच म्हणजे 12 एप्रिलला आपण साजरी केलेली आहे. सो 132 वर्ष ही छोटी गोष्ट नाहीये, बरोबर? तुम्ही मान्य करता, हो की नाही? आणि दुसरी एक गोष्ट, जेव्हा मी इथे उभी आहे ना तर कधीच मोनोलॉग नसतो. मला तुमचाही प्रतिसाद हवा आहे आणि मीही बोलणार आहे, तरच मजा येणार आहे. तुम्ही तयार आहात? नक्की? आवाज नाही येत आहे? ओके. सो आपले जे रिटेल प्रोडक्ट्स आहेत, रिटेल म्हणजे हाऊसिंग लोन, पर्सनल लोन, कार लोन, एज्युकेशन लोन, प्रॉपर्टी लोन, त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या बँकेचे MSME लोन पण आहेत आणि सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत. आता आपण डिजिटलायझेशन वरती का भर देतोय आहे, कारण सगळ्याच गोष्टी डिजिटलाइज होत आहेत, बरोबर? आपण गुगल पे किती सहज युज करतो, बरोबर? कोविडने आपल्याला एक चांगली गोष्ट दिली की आता काही आपल्याला वॉलेटमध्ये पैसे कॅरी करायचे नाहीये, बरोबर? आपण प्रत्येकाला भाजीवाल्याकडे पण गेलो तरी आपण गुगल पे करतो, राईट? गुगल पे आपल्या बँकेमध्ये पण आहे बाय द नेम ऑफ PNB वन, स्कॅन अँड पे, राईट? जे आपण गुगल पे मधनं करतो ते आपण आपल्या बँकेच्या ऍप मधनं पण करू शकतो. म्हणजे आमचं PNB वन ऍप जे आहे, तुम्ही प्ले स्टोरला जाऊन बघितला तर त्याची रेटिंग 4.8 आहे. तुम्ही इमॅजिन करा, एक पब्लिक सेक्टर बँकेचे ऍप 4.8 रेटिंग देत आहे, म्हणजे किती चांगली गोष्ट आहे, बरोबर? तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं सेव्हिंग अकाउंट स्टेटमेंट, करंट अकाउंट स्टेटमेंट, हाऊसिंग लोन स्टेटमेंट, कार लोन स्टेटमेंट, तुमचं इंटरेस्ट सर्टिफिकेट, FDचं इंटरेस्ट सर्टिफिकेट, तुम्ही स्कॅन अँड पे जे मी आता जस्ट सांगितलं ते पण तुम्ही करू शकता. सुकन्या समृद्धी स्कीम आहे, PPF अकाउंट आहे, म्हणजे ज्यासाठी आपल्याला खूप साऱ्या काय म्हणतो आपण सारखं बँकेत जाणं किंवा स्टेटमेंट मागणं, ह्या सगळ्या गोष्टी आता सगळ्या प्रत्येकाकडे टाइमची कमी आहे, बरोबर? आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात एका दिवसामध्ये. मग ते जर आपल्या एका फोनच्या ऍपमध्ये सगळं आपल्याला मिळत असेल तर किती चांगली गोष्ट आहे, बरोबर? सो मी सगळ्यांना अनुरोध करते, जे आमचे हाऊसिंग लोन कस्टमर जे आज आमच्याशी इथे या निमित्ताने आपल्या PNBच्या परिवारामध्ये सामील झालेले आहेत, त्या व्यतिरिक्त तुमचे जे कोणी मित्रगण आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, त्यांना पण तुम्ही आपल्या बँकेचे इन्फॉर्मेशन द्या, जे मी तुम्हाला सांगते आहे. आणि डेफिनेटली तुम्ही सगळ्यांचं लोन अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर PNB वन